सोनेरी मुकुट कुठं जातो? पितळेचा आहे. नाही ते केला असं पण ते पितळेचा आहे. नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, परंतु त्यांना जाणून बुजून त्याच्यामध्ये ढकलल्या जाते. कोणी? काय म्हटलंय की धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि धनंजय मुंडे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही, त्यांना जाणून बुजून गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतात. धनंजय मुंडेंनी स्वतःही मान्य केलं की माझा 1% जरी दोष असेल आणि 0.01% जरी दोष असेल तर मी त्याला जी आमचा पक्ष सांगेल ते करेल, मंत्रिपदाबद्दल ते विचार करतील. पण त्यांनी सांगितलं की माझा दोष तर दाखवा, माझ्यावर तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय, माझे राजीनामे मागतायत, मला टार्गेट करतायत, त्यांनी असं म्हटलंय. मग ते भावनात्मक पद्धतीने म्हणताय, मनातून म्हणताय की बाबा माझा दोष तर दाखवा, मी तर समोर जायला तयार आहे. पण या केसमध्ये जोपर्यंत चार्जशीट होत नाही, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तपासामध्ये ज्या 3-3, 4-4 यंत्रणा त्यामध्ये काम करतात आहे, त्या यंत्रणामध्ये काही भेटलं तर आपण हा निर्णय म्हणजे हा निर्णय होईल. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा दोषच आहे का हे तर पहिले सिद्ध करावं लागेल. तुम्ही माझे परिचित आहे आणि तुम्ही जर उद्या एखादा गुन्हा तुम्ही माझे परिचित आहे. कोणी परिचित असणं हा काही गुन्हा नसतो. त्यांच्यासोबत राहणारा परमनंट कार्यकर्ता जरी असेल आणि कार्यकर्त्यांनी एखादी घटना केली असेल, माझ्यासोबत 4 कार्यकर्ते आहेत, त्यांनी जर एखादी घटना केली तर माझा दोष कसा राहील? मग मी त्या कार्यकर्त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला सजा दिली पाहिजे, गोष्ट माझी आहे. पण कुणासोबत कोणी राहणे, आता तुमचे माझे संबंध आहे, याचे माझे संबंध आहेत. मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष टाकणार आहे, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये. हा माझा आवडीचा विषय आहे, मी ते करणार आहे.